नमस्कार. मी सतीश पिंपरकर. आता सध्या मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून चिंचोलीत काम करत आहे आणि खरेदी विक्री संघामध्ये तालुक्याच्या संस्थेवर आज मी विद्यमान संचालक म्हणून काम करत आहे. तर कान्होर गटामध्ये पहिला कान्होर गट होता, आता त्याचं नामकरण जवळा गट झालेलं आहे. परंतु आता काही बरेचसे जण इच्छुक आहे त्याच्यामध्ये. तर प्रत्येकजण वाढदिवस करतायत, भेटीगाठी, कोणी खेळपैठणी, असे विविध कार्यक्रम, कोणाचं अभिष्ट चिंतन होतंय. परंतु विकासाच्या मुद्द्यावर कोणतीच गोष्ट या गटामध्ये आजपर्यंत झालेली नाही. पाठीमागे काही लोकांनी शब्द दिले कान्होर पठारामध्ये आपण पाणी आणू, परंतु कोणत्याच विषयावर अजून तशी काही ठोस भूमिका अजून शासनाकडून काही झाली नाही. फक्त विकासाचा मुद्द्यावर आणि इलेक्शनच्या तोंडावर जर आलं तर काही लोक फक्त आमिष दाखवून जनतेकडून मतं मिळवण्याचं काम करतात. आज रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, परत बंधारे होणं गरजेचे आहे. असे बरेचसे विषय या जिल्हा परिषदच्या शाळांचा विषय असत. प्रामुख्याने हा एक विषय असा आहे की प्रत्येक जिल्हा परिषद शाळामध्ये मुलांची पटवारी कम होत चाललेली आहे. त्याच्यामध्ये कोणताच राजकारणी लक्ष देत नाही. फक्त त्यांची पोळी याच्यावर कशी भाजल या विषयावर हे सर्वजण प्रयत्न करतायत. परंतु एक ठोस भूमिका या कान्होर गटाला ज्वलंत. आपण पाणी आणण्याचं काम आजपासून म्हणजे मला जसं आठवतंय तसं बरेच इलेक्शन लागलं का पाणी येणार आहे, परंतु आजपर्यंत काही ती भूमिका आतापर्यंत झालेली नाही. तुम्ही जर जिल्हा परिषद सदस्य जर झाला तर पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही. आता जिल्हा परिषद सदस्य वगैरे ते आमचे श्रेष्ठी ठरवतील. ही महायुती आहे, ते बरेचसे ताणतणाव वाढलेले आहेत. तर याच्यावर काय पाटील निर्णय घेतील त्यावर आमचं हे राहील. येत्या 6 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित जावरे पाटील हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करू राहिले. तर तुम्ही सर्वजण कार्यकर्ते पाटलांसोबत पक्ष प्रवेश करणार आहात? हो, 100%. आणि संख्या पण वाढणार त्याच्यामध्ये. हा प्रवेश करण्याची वेळ आणली यांनी लोकांनी. सुजित पाटलांनी जे काम केलं, काही कामं बंद करण्याचं काम काही लोकप्रतिनिधींनी केलं आणि तळवे साठणाऱ्यांनी सांगून त्यांना ते कान भरवण्याचं काम केलं. पण याच्यात सुजित पाटलांना इलेक्शनच्या टायमाला असा शब्द दिला होता की तुमचं कुठंतरी पुनर्वसन होईल. परंतु पुनर्वसन होण्यापेक्षा त्यांना त्रास देण्याचंच काम आजपर्यंत या लोकांनी केलं. 1 महिन्यातच चालू केलं हा विषय. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती गणाचा विषय असेल, तर ह्या सर्व याच्यामध्ये तुम्ही सर्व उमेदवार शिंदे गटाचे उभे करणार का? माझं मनाचं मी सांगू शकतो. पाटलांच्या मनात मी काय सांगू, पण माझे एक कार्यकर्ता म्हणून सर्व गटात उमेदवार उभेच केले पाहिजेत. कारण जावरे पाटील कुटुंबाची ताकद आज 50-55 हजार मताची आजपर्यंत आहेच. आणि त्याच्यामध्ये आम्ही जसे गावोगावीत भेटी घेतोय तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि या मेळाव्याला 100% लोक, जास्तीत जास्त लोक आमच्या मेळाव्याला येऊ शकतात. आमच्यावर जे सुजित पाटलांना काही कॉल येतात, आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कॉल येतात, तर 100% लोक जास्तीत जास्त येण्याचा प्रश्न आहे. एकंदरीत किती लोक येऊ शकतात जे पक्ष प्रवेश पाटलांसोबत करू शकतात? आता ती पाटलांनाच माहिती, कारण ती आयडिया काही माझ्याकडे नाही. परंतु सर्वसामान्य जनता पाटलांबरोबर येणार आहे आणि मोठाले लोकांचे कोणाचे प्रवेश होणार आहे. पण आता सध्या सुजित पाटील तर त्यांचे कार्यकर्ते असतील, अजून काही संघटनेतले लोक असतील, शिवसेनेचे जुने नवे, यांचा मेळ घालून सगळं पुढे जाऊ. आता एक शेवटचा प्रश्न, जर तुम्हाला पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की जवळा गटातून तुम्ही उमेदवारी करा, तर तुम्ही उमेदवारी करणार का? जावरे पाटील जर उमेदवार तिथं करण्यास इच्छुक असतील तर मी काय उमेदवारी करणार नाही. पण जावरे पाटील जर उमेदवार नसतील तर मी 100% उमेदवारी केल्याशिवाय राहणार. आणि येत्या सर्व कान्होर पठार गटातील आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना एक मी आवाहन करतो. आणि वसंतराव दादा यांच्यावर आतंक प्रेम करणारा हा तालुका होता आणि आहे. आजही त्यांना जाऊन बरेच दिवस झाले, पण आजही त्यांची आजपर्यंत ह्या जावरे पाटील कुटुंबावर नाळ तुटलेली नाही. आणि सर्व शिवसैनिक आणि जावरे पाटील परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.